नमस्कार. आज आपण दाल मखनीची रेसिपी बघणार आहोत. चवीला उत्कृष्ट भन्नाट अशी रेसिपी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि पुढे कशी बनवायची ती पहा. त्यासाठी आपण इथे 1.5 वाटी काळी उडदाची डाळ सालवाली घेतलेली आहे. ही आपल्याला 5 ते 6 वेळा पाण्याने धुवून काढायची आहे, कारण ते काळं काळं पाणी निघते त्याचं. आणि पाण्यासोबत तुम्ही थोडी हाताने चोळली तर त्याची सालही बऱ्यापैकी निघते. 5-6 पाण्याने धुवून स्वच्छ कुकरमध्ये आपल्याला 5 शिट्ट्याने बॉईल करून घ्यायची आहे. बॉईल करताना त्यामध्ये हळद, मीठ आणि आपला साठवणीचा जो मसाला असतो तो मसाला घालायचा आहे. इथे डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी मी हे लाल 4 पिकलेले टॅमॅटो घेतलेले आहेत. हे आपल्याला मधून काप करायचे आहेत, म्हणजे एका टॅमॅटोचे 2 काप करायचे आहेत आणि छान हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. टॅमॅटो बॉईल झालेले आहेत, ते थंड व्हायला ठेवले. तोपर्यंत आपण इथे क्रीमची तयारी करूया. दाल मखनी म्हटली की त्याच्यामध्ये क्रीम ही लागते. मग ज्यांच्याकडे क्रीम अवेलेबल नसेल त्यांनी काय करायचं आहे, आपली दुधावरची जी मलाई निघते साय, ती साय काढून ठेवायची आणि 2 चमचे दूध घालून त्यामध्ये छान फेटून घ्यायची. आणि त्यानंतर जे आपण टॅमॅटो थंड व्हायला ठेवलेलं त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आणि आपली डाळ ही छान शिजलेली आहे. त्यानंतर आता आपण त्याला फोडणी द्यायची तयारी करूया. कढई घेऊया, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि 1 क्यूब बटर घालायचा. आणि त्या बटरमध्ये आणि तेलामध्येच आपण काही घरगुती बेसिक मसाले ॲड करणार आहोत, जसं की हळद, मीठ, मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट. छान आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ ही घालायची आहे. 5 शिट्ट्यांमध्ये डाळ ही व्यवस्थित शिजली जाते. त्यानंतर जी आपण टॅमॅटो प्युरी बनवली होती ती टॅमॅटो प्युरी घालूया. आणि आपल्याला आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर जवळजवळ 12 ते 15 मिनटं शिजवत ठेवायची आहे. त्यानंतर ती थोडी जास्त थिक होते आणि ही डाळ मध्ये 15 मिनटं सांगितलं, म्हणजे नुसतं ठेवून नाही द्यायची, ती मध्ये आपल्याला कंटिन्यू हलवत राहायची, नाही तर ती खाली तळाला जाऊन लागते. त्यानंतर जी आपण क्रीम बनवून ठेवलेली होती, फ्रेश क्रीम, ती आपण क्रीम त्यावर घालूया आणि पुन्हा 5 ते 7 मिनटं आपण त्याला झाकण घालून वाफेवर शिजवून घेऊयात. आणि मला मीठ थोडं कमी वाटलेलं, त्यामुळे मी परत थोडंसं टेस्ट करून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं होतं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार त्यामध्ये मीठ ॲड करू शकता. आता आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं पुन्हा तिला शिजवून घेऊया. आणि ही कसुरी मेथी आहे, याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे आपल्याला काही घालायची नाही आहे. कसुरी मेथी घाला आणि गरमागरम दाल मखनी तुम्ही खायला सर्व करू शकता. मी ही दाल मखनी छान फुलके बनवले होते आणि त्याच्याबरोबर सर्व केलेले होते. फुलकेबरोबर, भाताबरोबर, तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि अतिशय उत्कृष्ट, छान, थोडासा वेळ लागतो बनवायला दाल मखनी, पण खूप चवीला छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.